बातमी आता नागपुरातून आहे। नागपुरात देखील HMPVचे 2 रुग्ण आढळले आहेत। 7 वर्षीय मुलाला आणि 13 वर्षाच्या मुलीला लागण झाली आहे। दोन्ही मुलांना खोकला आणि ताप येत होता। दोन्ही मुलांची उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जाते आहे। या संदर्भात नागपुरातील एम्सच्या डायरेक्टरशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूर एम्सचे डायरेक्टर डॉक्टर प्रशांत जोशी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, HMPVचे जे 2 रुग्ण होते ते बरे झालेत, पण त्यांचे सॅम्पल्स तुमच्याकडे आलेले आहेत। त्याचं नेमकं काय जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे नेमकं काय होणार आहे, काय तपासणी होणार आहे, आणि NIVमध्ये पुण्याला जे सॅम्पल्स गेलेले आहेत तिथे काय आणि कधीपर्यंत रिपोर्ट आहे? हे जे HMPV व्हायरस आहे हा खूप जुना व्हायरस आहे। 2001मध्ये त्याची डिस्कव्हरी झालेली होती आणि ते अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप आणि ते पहिलेपासून त्याचे रुग्ण होते आपल्या एक्झिस्टिंग। तर आता हे ते 2 पेशंट्स आता डिटेक्टेड झाले, त्याची पूर्ण तपासणी करू। म्युटेशन झाले की नाही त्याचे काही आपल्याला त्याचे काही वी डोंट हॅव एनी प्रूफ फॉर दॅट। त्याच्याकरता अजून तपासणी करणं आवश्यक आहे। आपल्याला वी आर मोर वरीड की आता चायनामध्ये जे केसेस वाढलेले आहेत ते म्युटेशनमुळे वाढले आहेत की रुटीनली वाढले आहेत ते पाहणं खूप आवश्यक आहे। दिस इज अ टाईम टू बी अलर्ट अँड नॉट टू बी अलार्म्ड, कारण अजून काही असा काही आपल्याला प्रूफ मिळालं नाही आहे की हे नवीन व्हायरस की म्युटेशन झालेलं आहे। हा जुना जर व्हायरस असेल जो आपला पहिलेपासून सर्क्युलेशनमध्ये आहे तर आपल्याला अजिबात घाबरायची आवश्यकता नाही। घाबरण्याची स्थिती नाही आहे, काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे। आणि हा जो व्हायरस आहे तो जुना असला तरी त्याचं म्युटेशन झालं आहे का ते आता पाहावं लागेल, त्याचा अहवाल 2 दिवसात मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।